वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा. जप तप कर्म हरी विण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. रामकृष्ण हरी. या अभंगातल्या चौथ्या चरणात ज्ञानदेवांनी एक खूप छान ओळी लिहिल्यात आणि ते म्हणतात, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. हरिनामाच्या शस्त्रावरून यम सुद्धा कुळगोत्र वर्जतो. म्हणजे मागच्या एका अभंगात आपण बघितलंय की हरिनामाची थोरवी काय आहे, महात्म काय आहे. हरिनामाची थोरवी आणि महात्म हे आहे की केवळ तुमचा उद्धार होतो असं नाही. म्हणजे हरिनाम घेणाऱ्याचं, नामस्मरण करणाऱ्याचा उद्धार होतो असं नाही, तर त्याच्या कुळगोत्राचा उद्धार होतो. म्हणजे नुसता तो व्यक्ती समाधानी होतो असं नाही, तो एकटा भक्त आनंदी होतो असं नाही, तर त्याचं अख्खं कुळगोत्र उद्धरत. ध्रुव पाहिलं होतं आपण मागच्या उदाहरण. अढळ तारा झाला आणि आपल्या आई वडिलांचं नाव अजरामर करून गेला. उत्तानपाद राजा, सुरुची सुनीती पत्नी, झाला की नाही. प्रल्हाद एरवी दैत्यकुळ साचो कार्य, परी इंद्रहीनला आहे उपरे. इंद्रापेक्षाही मोठा, इंद्रापेक्षाही मोठा. जगन्नियंत्या जगतपालक परमेश्वराला दैत्यकुळात जन्माला आलेल्या प्रल्हादाच्या साठी एका खांबातून जन्माला यावं लागलं. मी सर्वत्र आहे हे आपल्या भक्तांनी सांगितलेलं सिद्ध करावं लागलं. आणि प्रल्हादाच्या नारायण नारायण या नामस्मरणाने नुसता प्रल्हाद उद्धरला असं नव्हे, तर प्रल्हादाची पुढची कुळ सुद्धा उद्धरली. नामस्मरणाचा महिमा हा. यमे कुळ गोत्र वर्जियेले. हो, अख्ख्या कुळाचा, गोत्राचा उद्धार होत असतो. माऊलींच्या या वाक्याने आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. काय झालंय आपल्याकडे आजकाल की आपल्या मनात संभ्रम आणि शंका खूप निर्माण होत असतात. आपण उगाच स्वतःला ज्ञानी समजत असतो. प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असं वाटत असतं. सवाल तो पूछे जाएंगे, प्रश्न तर विचारावे लागतीलच ना, असं म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे असं आपण समजत असतो. लोकशाहीचा हा एक दुर्गुण आहे बरं का. विश्वास ठेवणे हा शब्दच आपण विसरून गेलो. केवळ शंका उपस्थित करणे, केवळ शंका उपस्थित करणे. गंगेत स्नान केल्यावर पाप धुवून निघतं का असा विचार आपल्या मनात येणे, असं कुठं होतं का असा विचार आपल्या मनात येणे, हे सतत शंका उपस्थित करणे हे आपल्यासाठी ज्ञान मिळू देत नाही. म्हणजे पहिला प्रश्न, हे ज्ञान असेल का, हे ज्ञान असेल का, असं म्हणतात की अशी शंका उपस्थित करणारी माणसं जगात काहीच मिळवू शकत नाहीत आणि त्यांच्या पदरी पडलं तर काहीतरी घाण पडतं. झालं काय, एक माणूस रस्त्याने निघाला होता. रस्त्यात त्याला काहीतरी घाण दिसलं. त्याच्या मनात शंका, काय असेल बरे, हे कोण टाकले असेल, हे खाली बसला, हाताने चाचपडून बघितलं, अरे काहीतरी घाण दिसतंय. वास घेऊन बघितला, हे नक्कीच काहीतरी घाण दिसतंय असं त्याला वाटलं. एवढ्यावर समाधान कसं, मनात शंका, खात्री करून घ्यायची. आणि मग हे काय घाण आहे हे बघण्यासाठी असं करून बघितलं, अरे हे तर शेण आहे. शंका उपस्थित झाली आणि शंकेचं निरसन करायचं आहे म्हणून उगाचच शेण खावं लागलं. असं शंका उपस्थित करणारी माणसं उगाचच मनामध्ये शंका निर्माण करून शेण खात असतात. खर तर शंका आणि शेणखा हे दोन शब्द काय एकत्र मला उगाच वाटतात उच्चारणात, मला कळत नाही. ही शंका उपस्थित करण्याची वृत्ती माऊलीच्या या वाक्याने आपल्या मनात शंका निर्माण करत असते. शंका काय निर्माण करते, आपण म्हणतोय खरे की मृत्यू हा अटळ आहे,
मृत्यू कुणालाही चुकला नाही. मग मृत्यू चुकला नाही तर माऊली असं कसं म्हणू शकतात, यमे कुड गोत्र वर्जियेले? यम नामस्मरणाच्या शक्तीवर कुळ गोत्र वर्जतो, तो येत नाही. यम टाळतो म्हणजे काळ टळला, काळ टळला म्हणजे मृत्यू टळला. म्हणजे नामस्मरण घेणारा माणूस हा कायम अमर होतो का? प्रश्न आहे ना. मग अशी शंका मनात आली की आपण सांगायला लागतो, हा गेला, तो गेला, तो गेला, हा गेला, तो गेला, हा गेला. असा मृत्यू नाही टाळता येत, नाही टाळता येत. अहो, जिथे अवतार कार्य घेऊन आलेल्या देवाला आपला मृत्यू टाळता आला नाही, तिथे संत आणि माणूस तर काय लांबच गोष्ट आहे ना. रामचंद्रांनी या पृथ्वी तलावर अवतार घेतला आणि आपलं जीवित कार्य संपवलं. भगवान श्रीकृष्णाने पृथ्वी तलावर अवतार घेतला आणि आपलं जीवित कार्य संपवलं. दोन देवाची उदाहरणं आहेत जीवित कार्य संपवल्याची. मग कसं काय असं म्हणता तुम्ही की यमे कुळ गोत्र वर्जियेले? बर, सगळ्या संतांचा मृत्यू झालाय, मग कसं काय म्हणता बुवा यमे कुळ गोत्र वर्जियेले? कसं काय म्हणता बुवा? शंका येते ना मनामध्ये. मृत्यूत फरक आहे हे लक्षात घ्या. कसा फरक आहे? सामान्य माणसाला मृत्यू हा जीवनाचा पूर्णविराम असतो, हे जितकं वाक्य खरं आहे तितकंच हेही खरं आहे की सामान्य व्यक्तीला येणारा मृत्यू हा अटळ दैवगतीचा भाग आहे. आमचं आयुष्य सुरू होतं, ते कधी संपणार आहे याची माहिती नसते. कधीतरी अचानक कोणत्या तरी वळणावर मरण येतं आणि आम्हाला मरणाला कवेत घेऊन त्याचं स्वागत करावं लागतं. आता कोण कोणाला कवेत घेतं, मरण आपल्याला कवेत घेतं का आपण मरणाला कवेत घेतो, हा भाग वेगळा. बहुतेक वेळा मरण आपल्याला कवटाळतं आणि आपण मरतो सुद्धा. एवढा टकाटक बोलणारा मी बोलता बोलता कधी संपेल मला माहित नाही. मी मरणार आहे, मरण मला कवेत घेणार आहे. मरण सामान्य माणूस म्हणून मला कवेत घेणार आहे. पण जो भगवंताची भक्ती करतो तो मरणाला कवेत घेतो, हे लक्षात ठेवा. रामचंद्रांनी काळ आल्यावर ठरवलंय कधी मरायचं. भगवंतांनी कधी मरायचं कृष्णाने ते ठरवलंय. ज्ञानदेवांनी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे पसायदान मागितलं आणि आपलं जीवित कार्य संपल्याचं घोषित केलं आणि मग समाधी स्वीकारली. तुकोबारायांनी आता संपलंय, मला जायचंय अशी इच्छा व्यक्त केली आणि तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. संत चॉईस आहे, निवड आहे. गुरुचरित्रातल्या सायमदेवाची कथा तुम्हाला माहिती आहे ना. सायमदेवाला स्वतः देवच त्याच्या मृत्यूविषयी, नरसिंह सरस्वतीच त्याच्या मृत्यूविषयी आश्वस्त करतायत. एवढंच नाही, गजानन महाराज पंढरपुरात येतात, भगवंताचं दर्शन घेतात आणि माझं जीवित कार्य संपलंय अशी घोषणा करून शेगावात जाऊन देह ठेवतात. मृत्यूला कवटाळलंय. ज्ञानदेव बाप ज्ञानदेव समाधीस्थ होतो. तुकोबाराय सदेह वैकुंठाला जातात. वासुदेवानंद सरस्वती स्वतःचा मृत्यू कधी होणार आहे हे नक्की करतात. दुंडा महाराज सगळं अटपून मृत्यूला आपल्याकडे बोलवतात, म्हणतात चल आता संपलंय काम. मृत्यू मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असेल तर तुमच्या आमच्या नामस्मरण न करणाऱ्या लोकांसाठी ती अटळ दैवगती आहे, तर संतांच्यासाठी ती निवड आहे. देवाच्यासाठी ती निवड आहे. आपण ठरवू शकतो, आपण इच्छा मरण स्वीकारू शकतो. म्हणून माऊली म्हणतात यम
कुळगोत्र वर्जी येले, कुळगोत्र सुद्धा अशा भक्ताचं यम वर्जतो. म्हणून एकमेव उपाय काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.